छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जातं, ते म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी हिचं. सुंदर सोज्वळ स्वभाव व सहज अभिनय यामुळे जुईने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु कलाकार म्हटलं की जितकं प्रेम मिळतं तितकंच त्यांना इंडस्ट्रीतील चांगल्या वाईट गोष्टींनाही सामोरं जावं लागतं. यातील वाईट अनुभवच जास्त असल्याचं पाहायला मिळतं. अशातच जुईने नुकतीच कॉकटेल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. यात तिला तिच्या नकारात्मक अनुभवांविषयी विचारण्यात आले. याचे उत्तर देत तिला असे खूप अनुभव आल्याचे सांगितले. तिला तिच्या उंची व आवाजावरून अनेकदा बोलले गेले असल्याचेही तिने म्हटलं आहे. आणि या सगळ्याच नकारात्मक गोष्टींमुळे तिचा देवावरचा विश्वासही उडाला असल्याचं तिने म्हटलं आहे. याबद्दल बोलताना जुई म्हणाली की आमच्या घरापुढे आम्ही दत्त महाराजांचं देऊळ बांधलं आहे, तर आम्ही दरवर्षी दत्त जयंती अगदी जोरात साजरी करतो. त्यामुळे दत्त जयंतीला सुंठवडा बनवला जातो. त्याचे पॅकेट्स बनवणं, प्रसाद भरणं या सगळ्या गोष्टी मी अगदी लहानपणापासून करत आले आहे. मला फुलं आवडतात म्हणून मी देवाची पूजाही करायचे. अध्यात्म तेव्हा कळायचं नाही, पण काही झालं की देवाला सांगायचं, हे असं कर, हे असं करू नको. पण मधला एक असाही पॅच गेला जेव्हा गाडीतला गणपती मी ओरबाडून काढला आणि तलावपाळीत फेकून दिला. पुढे जुई म्हणाली, मला आजही आठवतं की गणपती बिचारा काय बोलला असेल की या मुलीचं पुढे मी इतकं छान करणार आहे आणि तिला ते कळत नाहीये. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ही फेस येते जेव्हा आपला देवावरचा विश्वास उडतो, आपण त्याच्याशी भांडतो. खूप वाईट होतात त्या सगळ्या गोष्टी. मी पण त्या फेसमधून गेलीये. मी इतका विश्वास ठेवला तुझ्यावर आणि तू असं केलंस, मग तू मला माझ्या गाडीत नकोय असं म्हणत तिने गाडीतला गणपती फेकून दिला असल्याचं या मुलाखतीत सांगितलं आहे. यापुढे जुई म्हणाली की परंतु यानंतर तिची तब्येत खूप खराब झाली. मेडिकलच्या बाबतीत ती सगळ्यात वाईटातल्या वाईट गोष्टी बघून आलीये. आणि यापुढे जुईने म्हटलं आहे की तेव्हा माझ्या लक्षात आलं की तोच मला तारणार आहे आणि तोच मला तारतोय. कारण आज मला जे आजार आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने कमी आजार असलेले लोक बेड रिडन आहेत. मला बघून कोणीही म्हणणार नाही की मी RA पॉझिटिव्ह आहे, कारण मी मानतच नाही की तो आहे. कारण देवाने तो पूर्णपणे नष्ट केला आहे. आणि जेव्हा मला या गोष्टी कळायला लागल्या तेव्हा मी ठरवलं की आपण ही पाथ फॉलो करूयात. पुढे ती म्हणाली की अध्यात्माचा एक पाथ असतो आणि मला या पाथवर आणणारी काही माणसं आहेत जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत, कारण त्यांनी मला ही वाट दाखवून दिली. तर लॉकडाऊनमध्ये मी या गोष्टीला खूप जास्त सुरुवात केली, कारण त्याच काळात मी कोमामध्ये गेली होती. तेव्हा पुढे मी ICU मध्ये असताना मला जाग आली आणि मी कोमामध्ये असताना मला माहीत नाही काय झालं होतं, माझी तब्येत खूप खराब झाली होती. तेव्हा डॉक्टरही म्हणाले की हिला झालंय काय नक्की, कारण मी खूप नॉर्मली रात्री गप्पा मारून झोपले होते. पुढे जुई म्हणाली की मला जाणवलं की कोणीतरी मला वाचवते. आणि अध्यात्म म्हणजे काय असतं तर पोथी वाचन करणं किंवा पूजा करणं म्हणजेच फक्त अध्यात्म नाही. तर मला असं वाटतं स्वतःशी प्रामाणिक असणं, तुम्ही जे करताय ते प्रामाणिकपणे करणं. आणि मी त्याच गोष्टी सुरू केल्या आणि स्वतःमध्ये खूप बदलही केले. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.